अमूल्य माहिती आहे तुम्हाला, मी सुरुवात तुमच्यापासून करणार आहे। तुम्ही असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सुखद पुरोगामी धक्का बसणार आहे, भूकंपाचे संकेत तुम्ही दिले, पण तुम्ही असं का करता? तुम्ही फक्त काहीतरी हेडिंग सांगता, बातमी सांगा आम्हाला, हा भूकंपाचा केंद्र कुठे आहे ते आम्हाला सांगा, हा भूकंप किती रिश्टर स्केलचा असणार आहे ते सांगा, भूकंप कुठे होणार आहे तेही सांगा। पहिल्यांदा तर माझ्या ट्विटमुळे याला हवा मिळाली असं जे आपण सांगितलंय, तर अर्थातच मी ट्विट करताना काही गोष्टीचं आकलन करूनच केलं असेल, यात काही दुमत असण्याचं कारण नाही। हां, दुसरं असं आहे की त्या ट्विटवर मी महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा सुखद धक्का हे ट्विट तेव्हा केलं ज्यावेळेस विजय वडेट्टीवार साहेब, जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्यांनी त्यांचं वक्तव्य तुम्ही जरा परत ऐका। ते काय म्हणतायत की चर्चा सुरू आहे, हे ऐकलं हे खरं आहे। कोण म्हणतंय? विजय वडेट्टीवार साहेब म्हणतायत। हम्म, विनोद तावडे साहेबांसोबत 21 वेळा बैठक झाल्याचं स्वतः आदरणीय खासदार सुप्रिया त्यांनी पण सांगितलंय। आणि काही दिवसांपूर्वी खासदार कोल्हे साहेबांनी ऑफर आली तर विचार करू असं पण एक वक्तव्य केलं होतं। आणि इतकंच नाही तर जयंत पाटील साहेबांनी सुद्धा विनोद तावडे साहेबांची भेट घेतल्याची बातमी मी पाहिली। आता हम्म, इथे प्रश्न असा उरतो की संसदेमध्ये जे दोन महत्वाचे बिल, आता जे काही संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि आरक्षण बगळली होती, त्याला मजबूत एक एनडीए मध्ये सर्वांचा सपोर्ट असावा अशा आशयाचा एक प्रवाह साहेबांच्या पक्षात पण आहे। मी स्वतः एका गोष्टीचा साक्षीदार आहे की सत्तेसोबत जाण्या हां, नवीन तरुण आमदारांचा एक चर्चा पवार साहेबांनी वायबी चव्हाण सेंटरला घेतली होती। त्यामध्ये मी उपस्थित होतो। माझ्यासोबत इंद्रनील नाईक होते, माझ्यासोबत देवेंद्र भुयार होते, माझ्यासोबत प्राजक्त तनपुरे होते, माझ्यासोबत रोहित पवार होते। हम्म, याच्यामध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यावेळेस पण म्हटलं होतं की आपण सत्तेसोबत गेलेलं कधीच चांगलं। वाटल्यास तुम्ही रोहित पवार साहेबांना चर्चेमध्ये बोलवा, मी जर खोटं असेल तर त्यांनी मला सांगावं। आणि प्राजक्त तनपुरे साहेबांनी तर सिद्धच करून दाखवलंय। त्यांनी राहुरीची जागा कर्डिले साहेबांच्या मुलाला सोडली आणि स्वतः आता विधान परिषदेच्या कोठ्यात भारतीय जनता पार्टीतून ते तिथे आले। हां, मुळामध्ये प्रश्न असा आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कालपर्यंत अजितदादांकडे होतं, पण दुर्दैवानं आज दादा आपल्याकडे नाहीत, म्हणजे आपल्यामध्ये नाहीयेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होणार होतं, तारीख ठरली होती, पण जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यातच विमान अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं। हम्म, आज प्रत्यक्षात सुनेत्रा वहिनी ह्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मला असं म्हणायचं आहे की साहेबांच्या पक्षात जे दोन प्रवाह आहेत, आता साहेबांनी जरी त्याचा खुलासा केला असेल, त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला असेल किंवा हां, आमदार रोहित पवारांनी पण तरी म्हटलं असेल, पण एक प्रवाह मात्र काही खासदारांचा आणि काही आमदारांचा, म्हणजे 8 खासदारांपैकी काही खासदारांचं मत आहे सत्तेसोबत जाण्याचा आणि काही आमदारांचं मत सुद्धा सत्तेसोबत जाण्याचं आहे। तर आज याच्यावर मला बोलणं उचित वाटत नाही। महाराष्ट्राला पुरोगामी सुखद धक्का, म्हणजे आज वडेट्टीवार साहेब जे सांगतात की आम्हीच फक्त पुरोगामी आहोत, आम्हीच फक्त पुरोगामी आहोत, तर एक कुठला पक्ष हा पुरोगामित्वाचा झेंडा घेऊन चालत असतो? सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने विचारधारा जोपासत असतात। ज्यावेळेस अजितदादा सत्तेसोबत गेले त्यावेळेस सुद्धा आमच्या पुरोगामित्वाचे वाभाडे काँग्रेस पक्षाने काढले होते। आणि पण त्यांना एक भीती पण आहे, वडेट्टीवार साहेबांच्या बोलण्यामध्ये एक भीती पण आहे बर, की चर्चा सुरू आहे असं दिसतंय, पण त्यांनी ठरवायचं आहे की पुरोगामी पक्षासोबत यायचं, हां, विरोधात लढायचं की सत्तेसोबत जायचं। हा वडेट्टीवार साहेबांच्या पूर्ण पत्रकारांशी झालेल्या संवादावरून मी ते ट्विट केले आणि तुम्हाला सांगतो मी आज याचं उत्तर देणार नाही, कारण आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्यावर खुलासा केलाय। माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की एनडीए मध्ये आता कोणाला घेण्याची भूमिका आमची नाही आहे। स्वतः साहेबांनी पण त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलाय, पण आमची भूमिका अशी आहे की सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून जर पवार साहेबांचा पक्ष सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत करायला काही हरकत नाही। म्हणून महाराष्ट्राला सुखद धक्का म्हणजे तो एक असेल एक विंडो असं ओपन कदाचित आहे। माझी म्हणजे असं म्हणूया की उद्या महायुतीमधलं मुख्यमंत्री कदाचित म्हणतील मी म्हणालो की पक्ष नाही, तर विलिनी करून ते येत असतील, विलिनीकरण करून येत असतील तर काही अडचण नाही, असं असं काही त्याचा अर्थ आहे का हा मला माहित हा नाही। हां, हा हा, हे बघा 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांची एका न्यूज चॅनलला मुलाखत झाली। हां, मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की महायुतीमध्ये जर कोणी येत असेल तर त्याचं स्वागत आहे, मात्र शिंदे साहेबांसोबत येणाऱ्यांना भारतीय जनता पार्टी विरोध करणार नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोध करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत येणाऱ्यांना आम्ही दोघे विरोध करणार नाही। हे त्यांचं महत्वाचं वाक्य आहे 2 दिवसापूर्वीच्या हो, चर्चेमधलं, एका मधलं। मग याचा अर्थ काय? जर पुरोगामित्व आपल्याला टिकूनच ठेवायचं असेल आणि महायुतीत सत्तेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर
आज सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीचा एक विंडो उघडा आहे आणि त्यासाठी म्हणजे स्वागत आहे. त्यामध्ये पुरोगामित्व कोणी टिकवून विरोध करणार ठेवण्यासाठी नाही. सत्तेसोबत जाणं खूप गरजेचं आहे, असा असा त्याचा अर्थ आहे का? नाही, असं आहे. हम्म, दोन मतप्रवाह आहे बघा. विलासजी, तुम्ही जरी त्याला अगदी हसून तुम्ही प्रतिक्रिया दिली असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, की हे दोन मतप्रवाह साहेबांच्या पक्षामधले काय म्हणतात, हम्म. की सत्तेसोबत गेलं पाहिजे. कारण काल परवा ओमराजे किंवा हे जे लोक मिशन टायगर मध्ये गेले, त्यांनी पण हेच सांगितलं, बंडू जाधव, ओमराजेंनी, की आम्हाला जनतेत जाऊन कामं करायचे, सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत, हे निर्विवाद सत्य बर. आहे. लक्षात घ्या. त्यांच्यातलाच एक प्रवाह, खासदारांचा एक गट आणि आमदारांचा एक गट, हा सत्तेसोबत जायला अनुकूल आहे. हा. फक्त आमदार रोहित पवार यांची भूमिका एकदम तटस्थतेची भूमिका आहे. ते जाणार नाहीत, एनडीए सोबत ते जाऊ इच्छित नाहीत, ते जाणार नाहीत, याबद्दल दुमत नाही. हा. पण मग जयंत पाटील साहेब विनोद तावडेंची भेट कशाला घेतात? हम्म, जयंत पाटील साहेबांनी विनोद तावडे साहेबांची भेट घेतली. स्वतः सुप्रियाताई म्हणतात, मी 21 वेळा त्यांना भेटले, ते एका आम्ही समितीवर आहोत म्हणून. मग याच्यामुळे काय होतं, जनतेमध्ये संभ्रम तयार होतो. पण हो. राजकारणात काही होऊ शकतं. तर मिशन आपण टायगर संभ्रम वरून दूर तर करण्याचा सगळ्यांच्या प्रयत्न लक्षात आलं. करूया. संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करूया. केशवजी आपल्या सोबत आहेत. केशवजी, आमचे खासदार कशाला घेता, आम्हाला सोबत घ्या, अशा प्रकारची जर समजा पर्याय असेल तर कुठला पर्याय तुमच्यासाठी जास्त संयुक्तिक असेल? नाही, असं आहे की सगळ्यात महत्वाचं विलास, ह्या संदर्भातला निर्णय ज्यावेळी गोष्टी स्पष्ट होतील हम्म, त्यावेळी आपण त्यामध्ये भाष्य करणं योग्य असतं. पण ह्या शक्यता ज्या आपण वर्तवतात, हे हे घडणं स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीची चर्चा, ज्या पद्धतीची अस्वस्थता ही आहे, विशेषतः शरद पवार गटामध्ये, की आपण बघितलं असेल विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या, त्यामध्ये शरद पवार गटाला एक सपाटून मार खावा लागला. मग विधानसभेच्या वेळी मोठं अपयश आलं. आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळी एक कुठेतरी शेवटी आमदार खासदारांना पुढच्या त्यांच्या काही गोष्टी ची निश्चिती व्हावी किंवा पुढच्या काही गोष्टींबद्दल काही आश्वस्त व्हावं असं वाटणं, जे आत्ता मिटकरी सांगतात तसं जर काही वाटत असेल तर त्यात गैर असं वाटत नाही. पण मुळामध्ये एक समजून घेतलं पाहिजे की मुळामध्ये शरद पवार साहेबांना किंवा त्यांच्या पक्षाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. ज्या पद्धतीचं तळ्यात मळ्यात त्यांचं कधी एक त्यांनी बातमी आली निर्णय की ते घेतला तर काँग्रेसमध्ये तुम्ही स्वीकारणार आहात का, ते नाही सांगा नाही ना नाही प्लीज. नाही म्हणजे नाही काय सांग एकदा सांग स्पष्ट होऊ मीच द्या. येतो. नाही नाही, एक 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 दिवस बातमी येते ते काँग्रेसमध्ये बी नव्हतं, दुसऱ्याशी बातमी येते ते भाजप एनडीए सोबत येणार आहेत. असं आहे की यातून प्रश्न भाजपाचं एनडीएचं काय व्हायचा विषय वेगळा, आम्ही निर्णय काय करू तो निर्णय वेगळा आहे. हम्म, पण यातून नेते आमदार तर सोडाच, पण कार्यकर्त्यातही मोठा कन्फ्युजनचा, गोंधळाचा संदेश जातो, जो कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष योग्य नसतो. आणि त्यामुळे शेवटी जोपर्यंत निर्णयच करत नाहीत तोपर्यंत आम्ही काय करणार त्यामध्ये. असं आहे की आता सुद्धा ज्या पद्धतीचं आपण उल्लेख, मिशन टायगर झाला, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपल्या समोर आहेत. पण त्यासाठी पहिल्यांदा त्या त्या खासदारांनी, त्या त्या पक्षांनी काही निर्णय घेणं आवश्यक असतं. जोपर्यंत ते निर्णयच होत समजा नाहीत निर्णय तोपर्यंत घेतला, भारतीय जनता समजा पार्टी निर्णय घेतला, ऐका केशवजी ऐका ना, हम्म. समजा निर्णय घेतला, त्यांनी घर सोडलं, बॅग भरली, घर सोडलं, सगळं झालं, आता जायचं कुठे हा प्रश्न असेल ना. नुसतं घर मग सोडून हे कसं चालेल? नाही नाही, तुम्ही असं सुद्धा आहे. सांगावं लागेल ना, तुम्ही आला मी तर तुम्हाला तुमचा सांभाळा मी नाही करू, नाही नाही सोबत नाही नाही घेऊ, नाही, असं सत्तेत असं वाटा असं देऊ, ह्या गोष्टी व्हाव्या लागतील ना. असंच नाही कसं नाही, घर सोडून यावं मी लागेल? तुम्हाला तेच सांगतो. हम्म, मुळामध्ये ही नुसतं खरंच घर सोडायचंय. बरं, घर सोडायचं दिशा दोन दिसत आहेत. एक म्हणतो काँग्रेस सोबत जाऊया, दुसरा म्हणतोय एनडीए सोबत जाऊया, भाजपा सोबत जाऊया. त्यामुळे मुळात त्यांच्यातला गोंधळ जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत तिसऱ्यांच्यात लक्ष घालून उपयोग नसतो. हम्म. त्यांचं काय ठरेल ते ठरेल. त्याच्यानंतर ज्यावेळी भूमी घ्यायची वेळ येईल, आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर जे कोण सोबत असतात त्यांना कधीच वेळ सोडत नाही वाऱ्यावरती. पण आता असा कोणताही विषय नाही. आता मला तुम्ही वाटतं कुणालाच देवेंद्रजींनी सोडत स्पष्ट नाही, केलंय. तुम्ही भारतीय कुणालाच सोडत नाही नाही, नाही, हा देवेंद्र प्रश्न नाही नाही, आहे. असं असं आधा नाही नाही, पुन्हा म्हणजे गोंधळ होतो. वाऱ्यावर म्हणतोय मी. हा. वाऱ्यावर देवेंद्रजींनी आता स्पष्ट केले की आता एनडीए मध्ये कोणी येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. हम्म, त्यामुळे आता तो मुद्दाच नाही. पण मुळात निर्णय त्यांच्यातल्या गोंधळाचा, जो गोंधळ आज त्यांच्यामध्ये सुरू आहे, त्या गोंधळाचा निर्णय त्यांनी लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आणि मुळात असं जे आता सगळे सांगतात की शरद पवार, मगाशी तुमच्या बोलण्यात सुद्धा होतं की शरद पवार आपली भूमिका बदलतील का. मुळात शरद पवारांचं सगळ्यात सुरुवातीचं राजकारण, एकदम पहिलं त्यांनी जे बंड केलं होतं हम्म, ते पुलोच्या माध्यमातून त्यावेळच्या जनसंघाला सोबत घेऊनच केलं होतं. हम्म. 2014 साली बिनशर्त पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे त्यांना एकदमच ते युटर्न त्यांनी कधी घेतलंच नाहीये. असं मी फक्त उदाहरण, मला आतनं काही सूचित करायचं नाहीये. मी फक्त इतिहासाचे दाखले मी आपल्याला दिले. माझं त्यातलं म्हणणं असं आहे की दोन्ही पक्ष, मुळात शरद पवार गटाने आपली भूमिका, कारण आपण बघितलं अजित पवार दादांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर हम्म, ज्या पद्धतीच्या गोष्टी घडामोडी घडत होत्या, एकीकरणाच्या गप्पा जोरात सगळ्या आल्या होत्या, आणि मग त्यानंतर खंडन मंडन सगळे अनेक प्रकार आपण बघितले. त्यामुळे आत्ता शरद पवार गटामध्ये अस्वस्थता आहे, ही तर आपण सगळ्यांना मान्य करावं लागेल. हा. त्या अस्वस्थतेला त्यांना दिशा द्यावी लागेल, ठरवावं लागेल. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या असतील त्या होतील. ठीक आहे. माने सर आहेत. सर,